आज आपण खांडवी ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला पाहूया खांडवी ही रेसिपी कशी बनवायची। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मिरच्या घेतल्या, आलं घेतलंय, 1 बाउल बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 बाउल दही घेतलंय, चवीनुसार मीठ घातलंय, कोथिंबीर घातली आहे आणि हळद आणि हिंग अर्धा टीस्पून घेतलंय आणि आता ते आपण मिक्सरला लावून घेऊया। बघा याप्रमाणे मिक्सरला लावून घेतलंय आणि आता ते गाळून घेतंय, कारण त्याच्यात मिरचीचे आणि आल्याचे तुकडे असू शकतात। आणि त्यामध्ये पाणी घालून मी ताकाच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। बॅटर तयार झालेलं आहे आपलं आणि आपण आता बघूया। पाणी घालून थोडंसं घेतलेलं आहे। आता या फ्लोइंग कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर तयार झालं पाहिजे। आता मी एका कढईमध्ये जाळी घेतली आहे आणि त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। याप्रमाणे मी जाळी ठेवून त्याच्यात पाणी ओतून घेतलं आहे आणि आता आपण एका ताटाला तेल लावून हे बॅटर त्याच्यात ओतून घेणार आहोत। बघा याप्रमाणे मी तेल लावून घेतलेलं ताटाला आणि आता आपण ताट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। वाकडं ताट ठेवायचं नाही, सरळच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण ते बॅटर ओतून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण त्याला लेवल करायची आहे ताटाची। एक साईडला आलं असेल तर आपण ॲडजस्ट करून घ्या आणि पातळ कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते बॅटर ओतून घ्यायचं, जाड ठेवायचं नाही आहे। आणि आता आपण ते 7-8 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। 7-8 मिनटानंतर आपण चेक करूया, आपलं झालेलं आहे खांडवी। आता आपण त्याला थंड झाल्यानंतर स्ट्रिप्सने कापून घ्यायचं आहे। ज्या आकाराचं आपल्याला पाहिजे त्या आकाराने आपण कापून घ्या, जेवढी साईज पाहिजे तेवढी। आणि थंड झाल्यानंतर एक साईड आपण ओपन करून त्याला गोल गोल करत पुढे जायचं आहे। बघा याप्रमाणे रोल तयार करायचं आहे। तुमची खांडवी अशीच तयार होईल, तुम्हीही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही खांडवी पूर्ण रोल करून झाल्यानंतर आपण ती एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत आणि त्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे। त्यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेऊन राई, तीळ आणि कढीपत्ता त्यात घालून ती फोडणी मी त्याच्यावर टाकणार आहे आणि सुकं खोबरं आणि कोथिंबीर त्याच्यावर सजावटीसाठी ठेवणार आहे। बघा याप्रमाणे आपली खांडवी तयार झालेली आहे आणि त्यात नंतर मी फोडणी घालून घेतली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।